मी आत्ताशी निघाली आहे. येस, लेट्स एक्सप्लोर नाउ. मी चालली कुठे आय डोंट नो, बघूया आणि थोडंसं एक्सप्लोर करूया गोष्टी. खूप गोष्टी अशा आहेत नाशिकमध्ये सुद्धा ज्या मला अजून पण माहीत नाही आहे, की खूप गोष्टी अशा म्हणतात सिक्रेटिव्ह आहेत असं म्हणायला हरकत नाही नाशिकमध्ये सुद्धा. सो या, लेट्स गो. बेसिकली हे एक मार्केट आहे छोटंसं पंचवटी कारंजामध्ये. हे गंगेच्या इकडे आहे हे मार्केट. सो या, आणि तिथे जे आहे वर देर ते देवीचं मंदिर आहे तिथे खूप. या हे बघा, ही अशी देवी आहे जिथे. तुम्हाला ह्या देवीची व्यवस्थित माहिती हवी असेल ना, तर माझ्या घरच्यांना ह्या देवीचा माहिती आहे की बॅक स्टोरी काय आहे ह्याची. तर आपण नेक्स्ट ब्लॉग वाटलं तर त्याचा बनवूया. आणि नाशिकचे ज्या मोस्टली जे टेम्पल्स आहेत म्हणजे जे देवस्थान आहेत मोस्टली, ते त्याच्यामागे प्रत्येकामागे काही ना काही एक स्टोरी आहे. ती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर मी त्याचा एक सेपरेट ब्लॉग बनवेल नक्कीच. तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला ते ऐकायला आणि त्याची स्टोरी काय आहे, कशी होती, हे तुम्हाला आवडेल का, हे त्याचा नक्की व्लॉग बनेल. मी आता ह्या मंदिरात आली आहे. देवीला आपण आत्ता गेलो, इथे मस्त वाटतं. त्याच्या नेक्स्ट बाजूला हे मंदिर आहे. या मंदिराचं नाव आहे नारोशंकर. हे शंकराचं मंदिर आहे गाईस. ती नारोशंकराची घंटा आहे, यू कॅन सी. येस, ती घंटा असं म्हटलं जातं. नाशिकमध्ये पूर येतो आणि एकदम एक्स्ट्रीम जेव्हा पूर आला असं कधी समजतं जेव्हा ही घंटा वाजते. त्याच्या मागचा इथे तुम्ही बघू शकता बरेच टुरिस्ट येतात. हे जरा साऊथचे वाटतात सगळेजण मला. हे बघा ना तुम्ही, सगळं हे जे काम केलं आहे ते सगळं दगडावर काम केलं आहे ह्यांनी. सगळं कोरीव काम आहे, यू कॅन सी. ओ भाई, माझ्या ब्लॉगमध्ये मोस्टली देवाच्या जास्त गोष्टी बघतात. बिकॉज मला देवाला जायला आणि असे हे टेम्पल्स एक्सप्लोअर करायला आधीच काळायचे किंवा कोणतेही टेम्पल्स आत्ताचे ह्याचे असले तरीसुद्धा मला ते एक्सप्लोअर करायला खूप जास्त आवडतात. तुम्ही मोस्टली त्या गोष्टी माझ्या ब्लॉगमध्ये जास्त बघतात आणि तुम्हाला अशा गोष्टी आवडत असतील तर मला नक्की कमेंट करून नक्की सण किती मस्त आहे तो इथून. आता इकडे त्या काकू बसली इकडे बसले आहेत ना त्या, तर त्यांना मी विचारलं रॅन्डमली की तुम्हाला काही माहिती आहे का ह्याच्याबद्दल, ह्या मंदिराबद्दलची. तर मग त्यांच्याकडनं ती एक बुक घेतली मी, ज्याच्यामध्ये नाशिकचे जे मेन स्थान आहेत, जे टुरिस्ट प्लेस आहेत इन शॉर्टमध्ये, त्याची माहिती आहे काही. तर मग नारोशंकर हे मंदिर पण तिथे मेन्शन होतं त्या बुकमध्ये. त्याची माहिती मी थोडी वाचली, तर त्याची आता मी तुम्हाला व्यवस्थित माहिती सांगू शकते. तर हे नारोशंकर हे जे मंदिर आहे हे ॲक्च्युली ही जी घंटा
ही घंटा जी आहे ती सरदारांनी पोर्तुगीज कडनं चोरून आणली ही घंटा लिहिलंय त्यांनी 1721 मध्ये ही घंटा त्यांनी आणली होती आणि ही एक विजयाचं प्रतीक म्हणून त्यांनी ही घंटा आणलेली आणि ते प्लेस केली आहे. आणि ते घंट्याचं तुम्हाला मी जसं सांगितलं आधी की पूर आल्यानंतर हे सगळं हे टोटल या सगळ्या इथे जेवढे हे बघा ही आपली गंगा आहे ही पूर्ण जेव्हा पूर येतो तेव्हा सगळं हे पूर्ण भरून जातं. हे पाणी इथपर्यंत त्या घंट्याला समजा टच झालं ना की समजून घ्यायचं की महापूर आला. तुम्हाला आता ह्या मंदिराचं जसं सांगितलं शंकर मंदिर त्याच्या लागूनच एक छोटंसं इथे मला एक दुकान दिसलं विच लुक्स सो लाईक खूप जुन्या पद्धतीचं असं मला दिसलं ते. सो मी त्या बाबांना विचारलं की मी तुमची मुलाखत अशी घेऊ का, चालेल का. ही वॉज लाईक की ठीक आहे घे, आपण जरा माहिती हे करूया की किती वर्ष झाली त्यांना आणि सगळ्याच गोष्टी. नमस्कार, तुम्हाला किती वर्ष झालेत हे चालू करून दुकान? हे दुकान चालू करून 1977 साली चालू केलेले आहे. अच्छा. आणि काय काय आधी विकायचे तुम्ही? हे लाकडी पोळपाट, रवी, लाकडी वस्तू. ओके. तुम्हाला या मंदिराची काय माहिती आहे का? नारोशंकर मंदिराची खूप प्राचीन मंदिर आहे. हे रामेश्वराचं मंदिर आहे. ओके. राजे बहादुरांच्या ताब्यामध्ये असते मंदिर. त्यांचे वंशज बघतात सर्व. दरवर्षी एकेका भावाकडे पाणी असते. पाणी वाढतं तेव्हा आम्हाला दुकान काढून घ्यावं लागतं. अच्छा, तेवढं पाणी भरून जातं सर. पाणी तुम्हाला काम करून तरी किती वर्ष झाले आता? तरी काम करून मला 30-35 वर्ष होती. म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की ह्या गोष्टी अजून पण म्हणजे ही पिढी अशी घेतात किंवा हे? होती ना. ओके. इकडून घेऊन जातात अशा लोक त्या गोष्टी सुद्धा. कार्यासाठी लागतातच ना पौरणपाठ. बरोबर. लोक पाणी बाजार केला की माझी पौरणपाठ घेऊन जातात. तिकडे रवई सुद्धा आहे. ओके. मस्त ॲक्रेलिक मध्ये आहेत, हे पण छान आहेत. हे कितीला आहेत छोटे? 40 रुपयाला. हे कितीला? 20 रुपयाचे. अच्छा, छान आहे. गाडे लहान मुलांचे पांगू गाडे त्याच्यावर लहान मुलं चालू लागतात. ओके, म्हणजे आधीच्या हे ना म्हणजे लहान मुलांच्या पांगुळ गाडा म्हणतात त्याला. ओके, त्याची काय माहिती आहे तुम्हाला? हे याच्यावर ज्या मुलांना काही लवकर ग्रीप मिळत नाही पायांना, ओके, तर ते मुलं याच्यावर चालू लागतात. अच्छा, याच्यासाठी लोक घेतात. अच्छा, हे बघा किती मस्त आहे. म्हणजे ते इथे ते जे हँडल दिले तिथे त्यांना धरतात ना हाताने आणि मग ते तसे चालायला लागतात. कमरेला ग्रीप मिळते, वाकरनी कमरेला ग्रीप मिळत नाही. बरोबर. हे बघा, हे पण तेच आहे का? त्यांच्याकडे एक छोटासा पोलपाट आहे जे भातुकलीमध्ये मोस्टली ठेवतात. मस्त आहे छोटासा पोलपाट लाटणं. हे 50 रुपीजचं आहे. हे ते म्हणलेत की 200चं हे आहे आणि हे 300चं. तुम्हाला समजा इथे यायचं असेल यू कॅन कॉन्टॅक्ट हेम. मी तुमचा नंबर मी दिला तर चालेल? चालेल ना? तर नंबर सुद्धा मेन्शन करते. आणि तुम्हाला कधी तुम्ही नाशिकमध्ये आले तर तुम्ही नक्की हा शॉपला व्हिजिट करा. त्यांना स्कूल ट्रिप आली त्यांची म्हणले की ओके. हे त्यांना मी रेपी पुरे म्हणायला लावले. ओके, 1 2 3 गो. तुम्ही कोणत्या शाळेतून आलेत आणि कितवीत आहे तुम्ही सगळे? किती? ओके. कसं वाटलं मंदिर तुम्हाला? आता कुठे जाणार आहेत तुम्ही? अच्छा.
ओके थँक्यू बाय. मला आठवतं आमची पण अशी स्कूल ट्रिप जायची रँडमली. तर ह्या ज्या अशा मेमरीज असतात ना स्कूल रिलेटेड त्या फॉर एव्हर असतात. स्कूलमध्ये काय झालंय त्यापेक्षा ह्या गोष्टी त्या द बेस्ट. आणि त्यांना इतकं छान वाटलं आता की मी त्यांचा असा व्हिडिओ घेतला. ते मला खूप भारी वाटलं. दिस इज प्युअर हॅपीनेस. अशा छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या मेमरीज मेक्स आवर लाईफ मोर जॉयफुल. या गाईज तुम्हाला मी आता हे नारूशंकराचं मंदिर दाखवलं. हे छोटंसं दुकान दाखवलं त्याच्या बाजूचं. तर इकडे जेव्हा पण तुम्ही आला नाशिकमध्ये तर नक्की ह्या बाबांना व्हिजिट करा. त्यांनी इतकी माहिती दिली मला आणि इतके छान छान आणि इतके अफोर्डेबल प्राईसमध्ये त्यांच्याकडे गोष्टी आहेत ना ज्या आजकाल मला नाही वाटत की कुठे जास्त आता ते दिसल्या जातील आपल्याला. म्हणजे लाकडाच्या गोष्टी मोस्टली. आता ते जे मी बघितलं एक लहान मुलांच्या खेळण्याचं ते होतं की लहान मुलं आधी त्याला धरून चालायचे वॉकर टाईप. आपल्या आत्ताच्या जनरेशनसाठी वॉकर. तर मग त्या गोष्टी खूप रेअर आहेत. त्या गोष्टी आता कुठे दिसणार नाही तुम्हाला. कळताय का? तर मग अशा गोष्टी नक्कीच आपण जपायला पाहिजे. माझ्या घरात कोणीच लहान नाही आहे तर मी ती नक्कीच ती गोष्ट घेतली असती. मला खूप आवडली आहे ती गोष्ट. लाईक 200-300 इट्स नॉट अ बिग डील फॉर अस. मला तरी असं वाटतं. आता वॉकर घ्यायला तुम्ही गेलात तर 500-600-1000 पर्यंत जातात सगळ्या गोष्टी. 1000 इट्स द मिनिमम. त्याच्यापेक्षा जास्त. बट मला असं वाटतं लाईक दिस इज वॉट वी आर. दिस इज वॉट मेक्स अस like rooted from the ground. Yeah, this what we are actually. कळतंय? आणि हे आहे प्रॉपर नाशिक जे मेन आहे नाशिकमधलं गंगा घाट. हे आहे ते. इथे जे बसले आहेत लोक. आता इथे गंगा आरती होणार आहे जी आता नाशिकमध्ये व्हायला लागली आहे. सो या ती गंगा आरती तिथे होते 7 वाजता चालू होते. करेक्ट 7 वाजता. या सो दिस इज व्हॉट आय एम. मला व्लॉगिंग खूप दिवसानंतर चालू केली आहे. मला खूप छान वाटतंय आणि मला असं लोकांशी बोलायला आणि त्यांच्या ह्या अशा गोष्टी त्यांच्या मेमरीज म्हणा किंवा त्यांचे एक्सपिरियन्स हे कॅप्चर करण्यासाठी मला खूप आवडतं. आणि ह्या गोष्टी होत नव्हत्या एवढ्या दिवसापासून. आय नो अँड आय एम सॉरी फॉर दॅट. देयर वॉज सम रिझन्स की त्यामुळे मी करत नव्हते. बट या आय हॅव स्टार्टेड नाव अँड आय एम हॅपी. बघितलं तिथे पालखी होती. आता ह्या काकूंना मी पकडल्यासारखे झाले की मला तुम्ही त्यांची माहिती सांगा. ते आपल्याला माहिती सांगतात. काकू तर असं राहतं 3 दिवस आधी महादेवांची मेहंदी राहते. त्याच्यानंतर हळद राहते आणि महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांचं लग्न लागतं. मध्ये ऐकतो ना म्हणून आम्हाला. कोणत्या कथेमध्ये तुम्ही ऐकलंय आहे? आम्ही आता हे बाबांचं कथा राहते. अच्छा कोणत्या बाबां? शिवकथा. ओके त्याच्यामध्ये आम्ही जास्त करतो. अच्छा ओके थँक्यू. त्यामुळे तर सगळं आज चाललंय एवढं. हो बरोबर आहे. महादेवांमुळे तर सगळं आहे. बरोबर आहे. बापरे आपण हळदीचा पाठ झालो आहे देवाच्या. उद्या लग्नाचं पण आवाज वाटत. मला वाटलं की आज प्रदोष आहे म्हणून त्यांची मला दुसऱ्यांदा पालखीची भेट झाली आत्ता आणि आधीचा तुम्ही बघितलं. बट उद्या महाशिवरात्री आहे. काय नशीब आहे बघितलं. अरे मला हे सगळं तुम्हाला दाखवायचं होतं. ठीक आहे. मला असं वाटतं ह्या गोष्टी मी जिथे आत्ता आहे तुम्हाला हे बघायचं असेल तर तुम्ही माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मला आत्ता ह्या ब्लॉगमध्ये कमेंट करून सांगा की इथे जिथे मी आता फिरते ते तुम्हाला बघायचं आहे. तर मी त्याचा नेक्स्ट ब्लॉग करेन नक्की. हे बघा. अरे बापरे. येस. तुम्हाला आत्तापर्यंत हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थांबले होते बसले मला बोलायचं होतं त्यासाठी.
हे असे काही काही इतके सुंदर सुंदर वाडे आहेत. आता अंधारामुळे दिसत नाही ना. ओ गॉड, मी रँडमली घुसली इथे. हे असे आधीच्या काळामध्ये असे हे वाडे असायचे. ह्यांना वाडा म्हणतात. हे प्रॉपर वाडे आहेत. हे बंद आहे वाटतं. इथे कोणतरी राहत असेल, माहीत नाही मला. आता ते वरती राहतात वाटतं ते. हे असे ज्या गोष्टी आहेत नाशिकमधल्या त्या तुम्हाला बघायच्या असतील. आणि हे बघा, एक छोटासा बल्ब आहे. या अशा तुम्हाला गोष्टी बघायच्या असतील. नाशिकमध्ये भरपूर असे वाडे आहेत. ते तुम्हाला बघायचे असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी आता जाते.